नमस्कार, मी शामल भंडारे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सुपरफास्ट 100 मधून घेऊयात वेगवान स्वरूपातल्या बातम्यांचा आढावा. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला. शेतकरी आणि विरोधी विसंवादी सरकार असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या चहापानाच्या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे एकत्र आले. मात्र अजित पवारांनी मुंडेंसोबत बोलणं टाळलं. त्यामुळे आता मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवार ठोस निर्णय घेणार का याकडे सर्वांचं लक्ष. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना हे अधिवेशन 4 आठवडे चालणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असं अजित पवार म्हणाले. विरोधकांची स्थिती हम आपके हे कोण अशी झाली आहे. विरोधकांना चर्चा करण्याची संधी होती, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय. विरोधकांच्या 9 पाणीपत्रावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार टीका केली आहे. विरोधकांची संख्या कमी मात्र पत्र मोठं, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आरोपाला आम्ही कामातून उत्तर देऊ. महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा. रडगाणं गाण्यापेक्षा विरोधकांनी विकास गाणं गावं, असंही शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला थेट इशारा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कुणीही असू द्या, त्यांना सोडणार नाही, असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. बीडच्या शिरूरमध्ये सुरेश धस यांचे कार्यकर्ते गुंडगिरी करून जमिनी लुटत असल्याचा आरोप माजी आमदार बाळासाहेब अजबेंनी केलाय. बाधित शेतकऱ्यांना सोबत घेत त्यांची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय. भाजप आमदार सुरेश धसांकडून आमची कामं अडवली जातात, असाही आरोप माजी आमदार बाळासाहेब अजबेंनी केला. या संदर्भात तक्रार करूनही दखल घेतली जात नसेल तर स्वतंत्र निर्णय घेऊन MIM मध्ये जाऊ, असा इशारा अजबेंनी दिला. त्यामुळे महायुतीत वाद चव्हाट्यावर आलाय. आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. राज्यात भाजपच्या सरपंचांची हत्या होत असेल तर सर्वसामान्य माणसाचं काय, असा सवाल त्यांनी विचारला. गेल्या 10 वर्षात 8 वर्ष देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते, असं म्हणत त्यांनी गृहमंत्रालयाच्या कारभारावर टीका केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खोटा अजेंडा राबवल्याप्रकरणी धनंजय मुंडेंना 6 आरोपी केलं नाही. राजकीय मित्राला वाचवणं, खून, खंडणी आणि जमिनी बळकावण्याचे प्रकार घडल्याचा टोळींना सुट्टी देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवानिमित्त मंत्री भरत गोगावले आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांनी दर्शन घेतलं. दोघांमध्ये अद्याप पालकमंत्री पदाबाबतचा तिढा कायम असल्याचं दिसून आलं. अदिती तटकरे आणि गोगावलेंनी एकत्र दर्शन घेणं टाळलं. शिवसेना उभाटाचे संजय राऊतांनी शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली आहे. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडेंनी राऊतांचं स्वागत करत त्यांना प्रदर्शनाबाबतची माहिती दिली. मनसे नेते संदीप देशपांडेंनी मत्स्य विकास मंत्री नितेश राणेंची भेट घेतली. वरळी कोळीवाड्यातील समस्यांसंदर्भात देशपांडेंनी राणेंची भेट घेतली. वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत शिव चोरोबा संघटना भारतीय जनता पार्टीत विलीन झाली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू म्हेत्रेंसह विविध पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. ठाण्यातील रविवारी दोन्ही शिवसेना भिडल्याचं पाहायला मिळालं. आनंदाश्रम परिसरात दोन्ही शिवसैनिकांमध्ये अभूतपूर्व राडा झाला. खासदार संजय राऊत मेळाव्यासाठी गेले असता त्यांना विरोध करण्यात आला. ठाण्यात खासदार संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गोंधळाचं वातावरण झालं होतं. खासदार संजय राऊतांनी ठाण्यातील आनंदाश्रम आनंद दिघेंना अभिवादन केलं. यावेळी संजय राऊतांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
संजय राऊतांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसैनिकांनी आनंद दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला। तसंच राऊतांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला घातलेला हारही शिवसैनिकांनी फेकून दिला। खासदार संजय राऊतांनी ठाण्यातील राड्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। गद्दारांनी महिलांना पुढे केलं असं संजय राऊतांनी आपल्या भाषणात म्हटलंय। मुलीच्या छेडछाड प्रकरणानंतर रक्षा खडसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। रक्षा खडसेंनी आरोपी पियुष मोरेला फोन करून जाब विचारला। व्हिडिओ काढणाऱ्याला थोबाडीत का नाही मारलीस असा सवाल रक्षा खडसेंनी विचारला। मुक्ताईनगरच्या छेडछाड प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। दरम्यान अन्य 4 संशयितांचा शोध सुरू आहे। केंद्रीय मंत्र्यांना मुलीच्या छेडछाड प्रकरणी पोलिसांकडे जावं लागणं ही धक्कादायक बाब असल्याची टीका जयंत पाटलांनी केली आहे। राज्यातील लाडक्या बहिणी सुरक्षित नाही असं ते म्हणाले। छेडछाड करणारे विशिष्ट पक्षाचे असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। अशांना माफी देता कामा नये, कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिले। आपल्या नातीच्या छेडखाणी प्रकरणात एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी होते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। ही गोष्ट खरी आहे असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिले। राज्यात महिला सुरक्षित नाहीत। दररोज छेडखाणी आणि अत्याचाराच्या घटना घडत असतात। गृहमंत्र्यांच्या दुर्लक्षामुळेच या घटना घडतायत असा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडखाणी प्रकरणी उदय सामंतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे आणि अशी प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे असं सामंत म्हणाले। राज्यातील महिला असुरक्षित आहे। मुक्ताईनगरच्या घटनेवरून हे स्पष्ट झालंय अशी टीका आमदार विश्वजित कदमांनी केली आहे। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार असं कदम म्हणाले। रक्षा खडसेच्या मुलीची छेड काढल्याची घटना अतिशय गंभीर अशी प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी दिली आहे। दरम्यान विरोधकांनी याबाबत राजकारण करण्याची आवश्यकता नाही असं आठवले म्हणाले। मुलगी कोणाचीही असो, कोणी छेड काढत असेल तर तातडीनं कारवाई केली पाहिजे। गुंडांची वाढलेली मस्ती कमी करायची असेल तर भर चौकात मारलं पाहिजे असं संजय शिरसाट म्हणाले। 2 दिवस आधी तक्रार करूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाहीये। मंत्र्यांच्या मुलांसोबत असं होत असेल तर सामान्यांना न्याय कसा मिळणार? मंत्र्यालाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कारवाईची मागणी करावी लागते अशी खंत रोहिणी खडसेंनी बोलून दाखवली। रक्षा खडसेंच्या मुलीसोबत जो प्रकार घडला त्यात ती स्वतः लक्ष घालतेय। जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं रुपाली चाकणकर म्हणाल्या। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या कार्यप्रणालीबाबत वरिष्ठ कार्यालयाला पत्र दिलंय। बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सीसीटीव्ही कोणत्या कारणामुळे बंद आहे याचा खुलासा करावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली। सिंधुदुर्गच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचं काम प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जाणार आहे। दरम्यान अनिल सुतार यांनी राजकोट इथं जाऊन पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेतला। राज्यात उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। मार्च महिन्यात तापमान 38 अंश सेल्सिअस पर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे उद्यापासून बीडमध्ये उपोषण करणार आहेत। आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना देण्यात आलेली मुदत संपल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। या प्रकरणी अद्यापही आरोपीला अटक करण्यात आली नसल्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडेंनी आक्रमक पवित्रा घेतलाय। राज्यात वर्षभरात 7470 जणांचा बेवारस मृत्यू झाल्याची माहिती पोलीस अहवालातून समोर आली आहे। तर यामध्ये 87% मृतदेह फक्त पुरुषांचे असल्याचं नमूद करण्यात आलंय। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती। माणगाव बाजारपेठ ते मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होती। मुंबईच्या गोराईतील जामदाडा परिसरात ग्रामस्थांनी
स्वखर्चानं स्मशानभूमी बांधली। यापूर्वी समुद्रकिनारी उघड्या शवदाहिनीवर ग्रामस्थांना अंत्यसंस्कार करावं लागत होतं। समुद्रात भरती आल्यास अनेकदा मृतदेह वाहून जात होते। दरम्यान नवीन स्मशानभूमी बांधण्याच्या मागणीकडे प्रशासनानं वेळोवेळी दुर्लक्ष केलं। त्यामुळे ग्रामस्थांनी 10 लाख खर्च करून परिसरात स्वतंत्र स्मशानभूमी बांधली। भिवंडीच्या मानकोलीतील माजी केंद्रीय राज्यमंत्री क्रिकेट चषकाचं आयोजन करण्यात आलंय। वनमंत्री गणेश नाईकांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांच्या गोलंदाजीवर नाईकांनी जोरदार फटकेबाजी केली। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं नवी मुंबईत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सानपाडा आणि नेरुळ परिसरात स्वच्छता केली। नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं वासिंदमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। 1000 पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला। बदलापुरातून एका दिव्यांग व्यक्तीची कार चोरण्यात आली आहे। या कारच्या मदतीनं चोरट्यांनी नाशिकमध्ये अनेक ठिकाणी घरफोडी केल्याचं समोर आलंय। दरम्यान 22 दिवसांनंतर ही कार शोधण्यात अपयश येत असल्यामुळे कार मालकानं संताप व्यक्त केलाय। अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम हे गाव खारपान पट्ट्यात येतं। त्यामुळे इथं पिकांचं उत्पादन कमी प्रमाणात होतं। तरीही येथील ग्रामस्थ हार न मानता भुईमूग आणि गुळापासून गुळपट्टीचा उद्योग करून भरघोस उत्पन्न मिळवतात। मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याच्या दरात वाढ झाली आहे। मागील वर्षी कांद्याचा 1300 ते 1500 रुपये प्रति क्विंटल इतका दर होता, तर यावर्षी 1800 ते 2000 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। वाशिमच्या बाजार समितीतील चियाई विक्रमी आवक झाली आहे। चियाला 12700 रुपये प्रति क्विंटल दर मिळालाय। अमरावतीच्या तिवसामध्ये नाफेडमार्फत शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आलाय। अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूरांच्या उपस्थितीत तूर खरेदीला सुरुवात झाली आहे। अमरावती जिल्ह्यात शासनाच्या वतीने 39,694 टन तूर खरेदी केली जाणार आहे। 5 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित असल्यामुळे धाराशिवच्या लोणी येथील शेतकरी निवेदन देण्यासाठी महावितरण कार्यालयात गेले। यावेळी अभियंता अंकुश जाधव यांनी शेतकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। नांजा गावातील पशुपालकांनी विविध समस्यांबाबत आमदार संतोष दानवेंची भेट घेतली। यावेळी दानवे यांनी तात्काळ पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारला। या संभाषणादरम्यान दानवे आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली। यानंतर दानवेंनी पशुसंवर्धन अधिकाऱ्याला बदली करण्याची धमकी दिली। परभणी शहर आणि बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही बंद आहेत। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यामुळे बसस्थानक परिसरात सीसीटीव्हींवर पोलीस चौकीची उभारणी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। वाशिम जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 12,000 सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे। मात्र 2024 पासून शेतकऱ्यांना विहिरीचं अनुदान मिळालेलं नाहीये। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेडा गावात पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलंय। दरम्यान नागरिकांनी घाबरून न जाता योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलंय। वाशिममध्ये एसटी आगारात 10 नव्या बसेसचं लोकार्पण करण्यात आलंय। वाशिमचे आमदार श्याम खोडेंच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। कराडमध्ये महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभागात तसंच कोटा अकॅडमीच्या वतीनं पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली। जिल्ह्यातील 6 न्यायाधीशांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। खोटी कागदपत्र सादर करत जन्माचे दाखले मिळवणाऱ्यांविरोधात परभणीच्या मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संदर्भात तक्रार केली होती। नांदेड शहराजवळच्या नरसतपूरमधील कोंडवाडा पुन्हा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामपंचायत कार्यालयात आलेल्या विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवकांना घेराव घालत ग्रामस्थांनी जाब विचारला।
नीलम गोऱ्हेंबाबतच्या वक्तव्याचा निषेध करत अमरावतीच्या दर्यापुरात संजय राऊतांविरोधात निदर्शनं करण्यात आली। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन केलंय। नागपूरच्या बोधगया येथील महाविहार हिंदूंच्या तावडीतून मुक्त करा या मागणीसाठी संविधान चौकात रास्ता रोको करण्यात आला। यावेळी संविधान चौकात मानवी साखळी रचत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नांदेडमध्ये कर्नाटकच्या बसेस अडवून शिवसेना उभाटाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं। कर्नाटक राज्यातील चालक आणि वाहकांचा सत्कार करत त्यांना गांधीगिरी पद्धतीने इशारा देण्यात आला। येवल्याच्या कुसुमाडी गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी टाहो फोडत संतप्त झालेले नागरिक हातात रिकामे हांडे घेऊन पाण्याच्या टाकीवर चढले। पाणी द्या अशा घोषणा देत नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। चित्रपट निर्माते महेश मांजरेकर कुटुंबियांसमवेत तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतायत। यावेळी देवस्थान समितीकडून मातेची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन मांजरेकरांचा सत्कार करण्यात आला। महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची आज सांगता झाली। दरम्यान रायगड पोलीस दलातील 9 कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याच्या पथकानं सलामी दिली। यावेळी वीरेश्वर भक्तांनी मोठी गर्दी केली होती। सातारा जिल्ह्यातील मुद्रुळ हवेली मल्हारपेठसह 12 गावांचे ग्रामदैवत असलेल्या निनाई नवसारी देवीच्या यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांचं मैदान पार पडलं। या मैदानात भारत केसरी माऊली जामदाडे आणि महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात अंतिम सामना पार पडला। नागपट्टी डावावर माऊली जामदाडेनं बाला शेखला आसमान दाखवत 1,51,000चं बक्षीस पटकावलं। श्री दिगंबर जैन समाजाचे 2 दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन अमरावतीच्या मुक्तागिरी इथं सुरू आहे। खासदार अनिल बोंडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन पार पडलं। जैन आर्थिक विकास महामंडळ लाभ आणि योजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली। नागपूर महापालिकेला आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मनपाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। आदिवासी कृती समितीतर्फे चंद्रपुरात आदिवासी युवा वैवाहिक परिचय मेळावा भरवण्यात आला। आदिवासी समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशानं हा मेळावा भरवण्यात आला होता। मेळाव्यात पालकमंत्री डॉक्टर अशोक उईक यांचा नागरी सत्कार करण्यात आला। अकोला शहरात नीटच्या क्लासेससाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। प्रसन्न वानखेडे असं या विद्यार्थ्याचं नाव असून पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी केली। पुणे जिल्ह्यातील कोरेगावात एक युवती आणि तिचा मामे भाऊ रात्रीच्या वेळी गप्पा मारत बसले होते। यावेळी दारू पिऊन आलेल्या 2 युवकांनी संबंधित युवतीवर अत्याचार करत तिच्या अंगावरील सोनं घेऊन दोन्ही युवक पसार झाले। या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे। पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या काकी आणि पुतणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला। अक्कलकोटच्या मेंदर्गी येथे ही घटना घडली। या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। सोलापुरात घोरपड या वन्य प्राण्याच्या गुप्तांगाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे। तब्बल 151 घोरपडींच्या गुप्तांगांची तस्करी करताना आरोपींना पकडण्यात आलंय। भोकरदनच्या अनवा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी एका व्यक्तीला गरम लोखंडी सळईने चटके देत अमानुष मारहाण करण्यात आली। या प्रकरणी भागवत दौडला या आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर अन्य एका आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। साकीनाक्यातील 90 फीट रोडवर भीषण आग लागली। गुलशन कंपाऊंडमधील गोडाऊनला ही आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले। विरार पूर्व चंदनसार रोडवरील गणपती मंदिराजवळ ट्रकचा अपघात झाला। दगडांना भरलेल्या ट्रकचा मागील भाग अचानक उचलल्यामुळे ट्रकमधील दगड रस्त्यावर पडले।
त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झालाय। उल्हासनगरच्या समतानगर भागात एका 21 वर्षाच्या तरुणाला 4 ते 5 जणांनी एकत्र येत बेदम मारहाण केली। ही घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सध्या सुरू आहे। घाटकोपरमध्ये वडिलांनी स्वतःच्या 4 महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। संजय कोकरे असं नराधाम वडिलांचं नाव आहे। मुलगी झाल्याने त्यांचे पत्नीशी वारंवार खटके उडत असायचे। याच रागातून त्याने मुलीची हत्या केली। अंधेरी पूर्वमध्ये पीएमबीची वसाहतीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून पिता पुत्र जखमी झालेत। दोघेही 4थ्या मजल्यावरून बाल्कनीतून थेट 3ऱ्या मजल्यावर बाल्कनीत पडलेत। बुलेटिनमध्ये काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्वागत। अहिल्यानगरमधून एक मोठी बातमी समोर येते। अहिल्यानगरच्या निंबळक बायपास चौकातील ही बातमी आहे। धक्कादायक प्रकार घडलाय। कोतकर किराणा दुकानावर 19 ते 20 जणांच्या टोळकीनं प्राणघातक हल्ला केलेला आहे। या हल्ल्यात कोतकर बंधू गंभीर जखमी झालेत। खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गुंडांनी हातोडे, चॉपर, तलवारी घेऊन फिल्मी स्टाईल हल्ला चढवलाय। गुंडांकडून किराणा दुकान जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला होता। हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या निंबळक गावात बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संपूर्ण बातमी संदर्भात आपले प्रतिनिधी साहेबराव कोकणे अधिकची माहिती देणार आहेत। काय सांगाल, या हल्ल्याबद्दल काय सांगाल? निंबळक बायपासवर कोतकर बंधूंचं एक किराणा दुकान आहे। त्या किराणा दुकानामध्ये किरकोळ कारणावरून काही मुलांचे वाद झाले। वादानंतर 15 ते 20 मिनिटांनी त्या गावातले किंवा एमआयडीसी मध्ये आजूबाजूचे ते गुंड जे आहेत त्या ठिकाणी आले होते। जवळपास 17 ते 20 गुंड होते। त्यांनी त्या दुकानावरती हल्ला चढवला। हल्ल्याचा सीसीटीव्ही पाहिला असता अंगावर अगदी शहारे आणणारा हा सीसीटीव्ही होता। कारण ज्या प्रकारे आपण पिक्चर मध्ये बघतो की एखाद्या दुकानावरती किंवा एका ठिकाणी हल्ला करताना जे गुंड असतात ते हल्ला करतात, याच्यामध्ये हल्ल्यामध्ये जवळपास मोठा हातोडा होता। त्या हातोडे पाहिले तर अंगावर काटा येतो, तलवारी होत्या, चापर होत्या। अशा प्रकारे दहशत निर्माण करून दुकान जाळलं आणि ज्या हातोडा जो आणला होता त्या हातोड्याने ते किराणा दुकानचे मालक जे आहेत त्यांच्यावरती हल्ला केला। त्यांचा हात मोडलेला आहे, एकाचा पाय मोडलेला आहे, एकाच्या डोक्यावरती तलवारीनं वार आहेत। अशा प्रकारे भर दिवसा अशा प्रकारे हल्ला करण्याची घटना ह्या एमआयडीसी भागात घडताय। 15 दिवसापूर्वी अशी घटना घडली होती, त्याचाही तपास सुरू आहे। परंतु अशा प्रकारे लोकांची हिंमत का होते याच्यावर विचार करण्याची गरज आहे। ज्या प्रकारे अहमदनगर शहरामध्ये गुंडगिरी वाढत आहे किंवा हा हौदोस आहे, फक्त आपली दहशत निर्माण करायची, त्यांना कोणी जहाब विचारू नये याच्याकरता हे हल्ले होत असतील तर अशाचे निंदनीय आहे। पोलिसांनी याच्यावरती तात्काळ कारवाई केली पाहिजे। हल्ला केल्यानंतर आरोपींना अटक करणं हा जरी पोलिसांचा भाग असला तर हल्ले होऊ नये यासाठी पोलिसांनी काळजी घेणं महत्वाचं आहे। त्याच्यावर निषेधार्थ उद्या निंबळक बंद आहे, पण निंबळक बंद करून प्रश्न मिटणार आहेत। कारण एमआयडीसी परिसरामध्ये वाढते गुन्हेगारी याला कारणीभूत आहे अवैध धंदे। अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये अनेकदा स्थानिकांनी याच्यावर आवाज उठवला आहे, परंतु पोलीस कारवाई करत नाही। कारण अवैध धंद्यामधून मिळणारा पैसा, त्यातून होणारी नशा आणि त्या दशेच्या मध्ये आपली गुंडांची दहशत किंवा टोळक्याची दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारे हे तरुण जे आहेत याच्यामध्ये 19 ते 25 वयोगटातील हे तरुण आहेत आणि अशा प्रकारे व्यसनाच्या अधीन जाऊन जे धंद्यामधून पैसे मिळणार आहेत त्यावर नशा करून आपली दहशत, आपलं नाव निर्माण करायचं। अशा प्रकारे ही दहशत पोलीस थांबवणं यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण नगर जिल्ह्यामध्ये 4 दिवसापूर्वी एका मुलाचं अपहरण करून त्याला जिवंत जाळण्यात आलं, अशी घटना घडलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी अटक असले तर जे आरोपी आहेत यांचं मनोबल कसं वाढतं याच्यावरती पोलिसांनी किंवा स्थानिक लोकांनी विचार करण्याची गरज आहे। आणि याच्यामध्ये राजकीय वरदहस्त आहे का हे तपासण्यामध्ये पुढे येईल, परंतु आज तरी नागरिक भयभीत आहेत। नक्कीच, धन्यवाद साहेबराव तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या बातमीसह आज इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।